काल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत। केंद्रात कोणाची सत्ता येणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळेच एनडीए तसंच इंडिया आघाडीत जोरदार घडामोडी घडताना दिसतात। एनडीए तसंच इंडिया आघाडी या दोघांचीही आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। सत्ता स्थापन करण्याबाबत या बैठकीत रणनीती ठरवली जाणार असं समजतंय। इंडिया आघाडीनं सर्वच्या सर्व 28 पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण दिलंय, तर दुसरीकडे भाजपनंही एनडीएच्या सर्व नेत्यांना बैठकीचं निमंत्रण दिलंय। तर काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी म्हणून दोन्ही गटांची म्हणजेच एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी यांची एक बैठक असणार आहे। एनडीएने सुद्धा सगळ्याच पक्षांना बोलावलेलं आहे। भाजप त्यातला सगळ्यात मोठा पक्ष असला तरी एनडीएचे जे इतर घटक पक्ष आहेत त्या सगळ्याच घटक पक्षांना आज दिल्लीत बैठकीसाठी बोलावण्यात आलंय। दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांची सुद्धा आज दिल्लीत संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे। सत्ता स्थापनेचा दावा इंडिया आघाडीकडून केला जाणार का याकडे लक्ष असेल, तसं वक्तव्य तर करण्यात आलेली आहे।